नमस्कार मंडळी. दिलकशी भाग 57 या आपल्या आवडत्या कथेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कधीकधी आयुष्यात असे काही क्षण येतात जे वरून खूप साधे आनंदाचे वाटतात, पण त्या हसऱ्या चेहऱ्याआड अनेक गुपित आणि प्रश्न लपलेले असतात. आणि आजचा भागही काहीसा असाच आहे, जिथे एकीकडे मैत्री, मस्ती आणि नात्यांची ऊब आहे, तर दुसरीकडे शांतपणे सुरू आहे एक खेळ, ज्याचा शेवट कोणासाठी काय घेऊन येणार आहे हे अजून कोणालाच माहीत नाही. कनकला भेटायला आज विक्रम, अमन, नील हे तिघेही आले होते, म्हणून मग तिने सोनालीलाही बोलवून घेतले. क्या भाभी, आप हमें ऐसे ही खाने पे बुला लेती, इसके लिए ऐसी बैठने की ज़रूरत क्या थी? अमन येताच कनकच्या हाताकडे इशारा करत तिला म्हणाला. ध्रुवच्या सांगण्यावरून कनक घरात असताना हाताला बेल्ट बांधत होती. आजही तिने ध्रुवला सकाळपासून बऱ्याच वेळा तो बेल्ट काढून ठेवण्याविषयी विचारले होते, पण तो मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. बेल्ट फक्त बाहेर जातानाच निघेल. शेवटी नाराजीने तिला तो घालून सगळ्यांसमोर बसावेच लागले. हो हो, या बुक्कडला तर केव्हा पण खायला बोलव, हा तयारच असतो. नीलने त्याची विशेष टिप्पणी नोंदवली. तसं कनकच्या बाजूला बसलेली सोनाली त्याच्याकडे दात ओठ खाऊन बघू लागली. ते जाऊ द्या, तुमचे आहो कुठे आहेत ते सांगा. विक्रमने ध्रुवविषयी विचारले. रोबोट कुठे असतो? स्टडी रूममध्ये. पहिलं वाक्य कनक हळूच पुटपुटली आणि नंतरचं वाक्य मात्र तिने नॉर्मल आवाजात सांगितलं. पण सर्वांना तिचं पहिलं बोललेलं सुद्धा ऐकायला आलं आणि ते पोट धरून हसायला लागले. ये बात आपने एकदम सही बोली, वह रोबोट ही है. हसता हसता अमन तिला म्हणाला. तसा त्याच्या पाठीत एक जोराचा धपाटा पडला आणि तो कळवळू लागला. त्याने मागे वळून पाहिले तर ध्रुव त्याच्याकडे नजर रोखून बघत होता. इसे रोबोट नहीं, हिटलर कहना चाहिए. अमन त्याची पाठ चोळत म्हणाला. हो, खरंच हा हिटलरच आहे. कंपनीत पण बस माझ्यावर बॉसगिरी करत फिरतो. नीलने सुद्धा ध्रुवच्या विरोधात अमनची साथ दिली. कनक चेहऱ्यावर स्माईल आणून त्या सर्वांची मस्ती बघत होती. मुझे तो ये पता नहीं चल रहा भाभी कि आपने इसमें ऐसा क्या देखा. अमन तिला म्हणाला तशी ती ध्रुवकडे बघत लाजली. तू इकडे ये, तुला सांगतो तिने माझ्यात काय बघितलं ते. ध्रुव त्याच्या शर्टच्या स्लीव्ज फोल्ड करत अमनवर डोळे ताणून म्हणाला. अरे बस करा तुम्ही, आपण पहिल्यांदा सगळे सोबत तिला भेटायला आलो आहोत. काय विचार करेल ती तुमच्याबद्दल. एवढा वेळचा त्या सगळ्यांची नोकझोक बघणारा विक्रम म्हणाला. तसे सगळे आता कनककडे बघू लागले. तुझ्या हिमतीची खरंच दाद दिली पाहिजे. एखादी दुसरी मुलगी असती तर कमजोर पडली असती, पण तू मात्र तुझ्यासोबत इतरांना पण सेफ ठेवलंस. विक्रमने ध्रुवच्या खांद्यावर हात ठेवत कनककडे बघत स्माइल करत म्हटलं. हाँ, और इस बात पे तुम दोनों लकी हो. तुम दोनों के हिस्से में भगवान ने शेरनी लिखी है. हम दोनों का क्या पता, हम दोनों को कहीं गाय ना मिल जाए. अमन सुरुवातीला त्या दोघांचं कौतुक करत आणि मग मुद्दाम नाटकी चेहरा करत म्हणाला. तसं सोनालीने हळूच डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. ओ नोटंकी, तू कर एखाद्या गरीब गाईशी लग्न. मला तर कनकसारखीच एखादी वाघीण पाहिजे. कनक तुझ्या नात्यात तर नाहीच आहे, पण तुझ्या ओळखीत जर कोणी असेल तुझ्यासारखी मुलगी तर मात्र मला नक्की सांग. नील कनकला म्हणाला. तसं कनकने स्माईल करत तिची मान होकारात हलवली. आणि तुम्हाला लग्न कशासाठी करायचं आहे? रुबाब करायला कंपनी कमी पडली का? सोनाली मध्येच बोलली. तसं सर्व तिच्याकडे एकटक बघू लागले आणि मग मात्र नीलकडे पाहत खडखडून हसले. मी तोच विचार करतो आहे की तू इतकी शांत कशी.
तुझं शांत असणं हेच माझ्या डोक्याचं खरं टेन्शन आहे. नील तिच्याकडे बघून त्याच्या एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ चोळत म्हणाला. तोपर्यंत एका नोकराने लंच रेडी झाल्याचे सांगितले. आम्ही दोघी खाली जाऊन जेवणाची व्यवस्था बघतो. तोपर्यंत तुम्ही सगळे फ्रेश होऊन घ्या, कनक म्हणाली आणि ती सोनालीला तिच्यासोबत घेऊन खाली गेली. अजून किती दिवस त्या म्हातारीला असं मोकळं सोडणार आहेस? त्या दोघी खाली जाताबरोबर नीलने ध्रुवला प्रश्न केला. नहीं तो क्या, अब तक तो सिर्फ आंटी के पीछे ही लगी थी, अब तो इस बेचारी के पीछे भी लग गई. अमनने सुद्धा नीलच्या सुरात सूर मिसळला. मला माहीत आहे तू शांत बसला आहेस, त्यामागे तुझा नक्कीच काहीतरी हेतू आहे. पण इतकाही शांत राहू नकोस की तुझ्या शांत राहण्याला समोरचा तुझी कमजोरी समजेल. विक्रमही त्याला समजावत म्हणाला. रिलॅक्स गाईज, तुमच्या सगळ्यांचं टेन्शन मला समजतं आहे. या सगळ्यात ज्याचा कोणाचा हात आहे त्याला सोडणार तर मी सुद्धा नाहीच. पण माझं मन म्हणतं आजीसाहेब कनकला मारण्यासाठी कधीच सांगणार नाहीत. ध्रुव त्याच्या खुर्चीवरून उठला आणि खिडकीजवळ उभा राहत बाहेर दूरवर आकाशाकडे बघत म्हणाला. पण नेमका तुला अजून कोणता पुरावा हवा आहे? त्या माणसाने तुला त्याच्या तोंडाने सांगितलं की कनकला मारण्यासाठी आजीसाहेबांनीच कॉल केला होता. तू कॉल डिटेल्ससुद्धा चेक केल्या, रेकॉर्डिंग ऐकलं, मग तरी पण? नीलला ध्रुवचं म्हणणं काही तेवढं पटत नव्हतं. हो, मी रेकॉर्डिंग चेक केले, कॉल डिटेल्सही काढले, पण मी ध्रुव किल्लेदार आहे. खरं आणि खोटं यातला फरक मला कळणार नाही असं वाटतं का? ध्रुव त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. मग आता आता पुढे काय करायचा विचार आहे? विक्रम विचार करत म्हणाला. मी आजीसाहेबांना जेवढा ओळखतो त्यावरून तर मी पाठवलेल्या गिफ्ट्सचा विचार त्या नक्कीच करत असतील. आणि 2 दिवसात तेजासुद्धा साठेसाठी गोड बातमी घेऊन येतो आहे. ध्रुव चेहऱ्यावर गुड स्माइल ठेवत म्हणाला. इसका मतलब साठे तो अब गया. अमन गळ्याभोवती त्याची बोटं फिरवत म्हणाला. त्यावर ध्रुवने फक्त त्याची मान वर खाली केली. पण या सगळ्यात जर खरंच आजीसाहेबांचा हात निघाला तर? विक्रमने असं विचारल्यावर ध्रुवने लगेच उत्तर देत म्हणाला. तर आय प्रॉमिस, आजीसाहेब पुन्हा नांदेड सोडू शकणार नाहीत. यावेळेस ध्रुवच्या आवाजात तो निर्धार होता की समोरच्या बसलेल्या सर्वांनी त्यांच्या माना होकारात हलवला. मुझे एक बात और पूछनी थी. तूने कनक के सिक्योरिटी का इंतजाम तो खुद किया था, तो फिर भी ये हादसा कैसे हुआ? अमनच्या मनात जो प्रश्न होता तो तिथे उपस्थित सर्वांच्याच मनात होता. कनकला आमचं लग्न अजून जगासमोर आणायचं नसल्याने ती माझ्यासोबत आली नाही. तेजा माझ्यासोबत होता. अल्बर्ट आईला आणायला गेला होता. याचाच फायदा घेत घरातल्या एका नोकराच्या लहान मुलाला वेठीस ठेवून त्यांनी तिचा मोबाईल बदलवला. ड्रायव्हरला येण्या जाण्याचा रस्ता माहीत असल्याने त्यांनी फुल प्लॅनिंग केली होती. ॲक्च्युली एवढी प्लॅनिंग त्यांनी कनकला किडनॅप करण्याकरता केली होती. पण लास्ट मोमेंटला त्यांना तिला मारण्याच्या ऑर्डर मिळाल्या. तोपर्यंत गार्डची एक गाडी उडवली गेली होती. ती ऑर्डर जर त्यांना लवकर मिळाली असती तर एखाद्या वेळेस गार्डच्या गाडीऐवजी. तो बोलता बोलता थांबला आणि त्याने एक लांब श्वास घेतला. नाही म्हटलं तरी आज कुठेतरी तो तिच्या बाबतीत कमी पडलाच होता. जर ती हिमतीने असलेल्या सिच्युएशनला तोंड द्यायला उभी राहिली नसती तर त्याने तिला नक्की गमावले असते. पण एवढी सगळी प्लॅनिंग किल्लेदारांच्या विरोधात झाली आणि तुम्हाला काहीच माहीत नाही, असं कसं शक्य आहे? विक्रमने ध्रुवला विचारलं. कारण किल्लेदारांच्या विरोधात किल्लेदारच होते.
त्याच्या आवाजात खंत होती. पण त्या म्हातारीवर तर आपली माणसं पहिलेच नजर गाडून आहेत. मग तरीसुद्धा इति नील. मला वाटलं त्यांचं टार्गेट आई असेल, कारण कनक तर माझ्यासोबतच असणार होती. पण त्या दिवशी कनक नंतर यायचं म्हणाली आणि मला सुद्धा असं वाटलं की जर आत्ताच ती कोण आहे हे सगळ्यांना समजलं तर तिच्या स्वातंत्र्यावर बरीच बंधनं येतील. म्हणून मी अल्बर्टला सांगून तिच्याकरता गाडीची व्यवस्था केली आणि या सगळ्या गोंधळामध्ये ही घटना घडली. ठीक आहे, सोडते. काय झालं, कसं झालं, या सगळ्या गोष्टींपेक्षा ती सेफ आहे हे महत्त्वाचं. ध्रुवचा चेहरा बघत विक्रमने त्या दोघांना खुणावले. तसं तो विषय तिथेच सोडायला सांगितला. और हाँ, केरल में जो तुमने वो नेचुरोपैथी सेंटर कहा, उसके पास में ही पिछले साल मैंने तुम्हारे लिए शादी का गिफ्ट लिया था. तब सोचा था केरल की सुंदरता में तुम्हारे लिए हनीमून का प्लान करूँगा, मगर ये भी सही. असं म्हणत अमनने खिशातून काही पेपर्स काढून ध्रुवसमोर पकडले. त्यावर ध्रुवने नजरेनेच त्याला काय असा प्रश्न केला. तो ये मेरी तरफ से तुम्हारी शादी का गिफ्ट. शादी में तो नहीं आ सका, मगर उसकी दावत में छोडूंगा नहीं. ध्रुवने ते पेपर्स पाहिले. ते केरळाच्या प्रॉपर्टीचे पेपर्स होते. त्याने हलकी स्माईल करत अमनला मिठी मारली. अरे, लग्नाचं जेवण तर आमचं पण राहिलंय. नील सुद्धा त्या दोघांच्या भोवती त्यांचे हात घट्ट करत म्हणाला. सबसे मैं बड़ा हूँ, तो दावत खाने का सबसे पहला हक भी मुझे ही मिलना चाहिए. असं म्हणत विक्रमही त्यांच्यात सामील झाला. कनक, जी नुकतीच त्या सर्वांना जेवणासाठी बोलवायला वर आली होती, ती त्या चौघांची मैत्री डोळ्यात पाणी आणून भारावून बघत तिथेच दरवाजात उभी राहिली. अरे वाह भाभी, आज तो आपने हम सबकी पसंद का कुछ ना कुछ बनवाया है. जेवणाच्या टेबलवर सगळे बसून समोर असलेल्या व्यंजनांचा आस्वाद घेत होते. कनक त्यांच्या बाजूला उभं राहून नोकरांना इन्स्ट्रक्शन्स देत होती, तर सोनाली सुद्धा वाढायला मदत करत होती. पराठा. सोनालीने पराठ्याची टोकरी घेतली आणि अमन शेजारी उभं राहत त्याला विचारले. तसे सगळे आता अमनच्या तोंडाकडे पाहू लागले. त्या बिचाऱ्याने कावराबावरा होऊन सर्वीकडे नजर फिरवली. मग तिच्याकडे पाहून कसनुसं स्माईल करत म्हणाला, नो थँक्स. त्याने असं म्हणताच सोनालीचा चेहरा पडला आणि तिचा पडलेला चेहरा पाहून नील लगेच म्हणाला, अरे, तो नाही म्हटलं आणि तू काय लगेच वाढायची थांबली. दे त्याला, पराठे खूप आवडतात. 8-10 पराठे तर तो नाश्त्याला सहज खाऊन जातो. नील मुद्दाम गमतीत म्हणाला. पण सोनालीला ते खरंच वाटलं. तिने तिच्या हातातल्या पराठ्यांची छोटी टोकरीकडे पाहिलं तर त्यात 4च पराठे होते. तसं तिने ते पटकन अमनच्या ताटात ठेवले आणि वरून त्याला म्हणाली, सॉरी, टोकरीत एवढेच आहे, मी पटकन आतून गरम गरम घेऊन येते. ती त्याला म्हणाली आणि पटकन किचनकडे पळत गेली. तो मात्र डोळे मोठे करून कधी त्याच्या ताटाकडे तर कधी पळत जाणाऱ्या सोनालीकडे बघत होता. अमन बाबू, फारच कठीण दिसतंय तुमचं. नील त्याला एक डोळा मारत म्हणाला. तसं अमनने त्याच्या जवळ ठेवलेला चमचा उचलून नीलला मारून फेकला. कनक हलकी स्माईल देऊन उठली आणि त्याच्या ताटातले एक्स्ट्रा पराठे एका प्लेटमध्ये काढून घेतले. तसे आता एक एक करून सगळेच त्याला चिडवू लागले. तो मात्र खाली मान घालून त्याच्या जेवणावर कॉन्सन्ट्रेट करत होता. सगळे हसत खेळत जेवत होते. घरात अनेक दिवसांनी अशी मोकळी आनंदाची हवा पसरली होती. पण या सगळ्या हसण्यामागे प्रत्येकाच्या मनात आपापले प्रश्न, आपापल्या शंका दडलेल्या होत्या. ध्रुव शांतपणे सगळ्यांकडे पाहत होता. खेळ अजून सुरू झाला आहे आणि या खेळात कोण आपलं आणि कोण परकं हे ओळखणं आता सगळ्यात महत्त्वाचं ठरणार होतं. पुढे काय होणार?
ध्रुवचा पुढचा डाव काय असेल आणि खरंच या सगळ्यामागे कोण आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा दिलकशी. आणि जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद.